शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला की तुम्ही अनाउन्स केले, पैसे मिळाले नाहीत, पैसे दिले नाहीत। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपण 32,000 कोटीचं पॅकेज जे घोषित केलं होतं, या 32,000 कोटीच्या पॅकेजमध्ये त्या ठिकाणी 10,000 कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते, 2,000 कोटी आपण नरेगातनं देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती। या संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत NDRFचे पैसे दिल्यानंतर देखील आपण रबीच्या हंगामाकरता 10,000 रुपये अतिरिक्त त्या ठिकाणी हेक्टरी देण्याचा निर्णय केला होता। या संदर्भात पशुपालकांना देखील पशुधन हानीसाठी आपण पैसे द्यायचं कबूल केलं होतं, त्याचे सगळे पैसे आपण दिलेले आहेत। नरेगाच्या अंतर्गत जे आपण म्हटलं होतं त्याची काम चालू आहेत, त्याच्याकरता पूर्ण पैसा आपल्याकडे उपलब्ध आहे। अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी होत्या त्याच्या कामाकरता 30,000च्या मर्यादेपर्यंत आपण जे पैसे द्यायचे होते, 27,000 विहिरींच्या दुरुस्तीकरता ते 80 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। सार्वजनिक उपयुक्त सुविधा, विद्युत खांब, रस्ते, इमारती, लघु व मध्यम तलाव आणि दुरुस्ती पुनर्बांधणी या कामांना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यातल्या काही कामांना आपण हे सांगितलंय की तुम्ही कामांची सुरुवात करा, आम्ही पुढच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देऊ। त्यामुळे तेही काम आपण झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आपण शेती पिकाच्या नुकसानाकरता, शेतजमिनीच्या नुकसानाकरता जे पैसे दिले होते आणि बी बियाणाकरता जे पैसे दिले होते त्या संदर्भात 2 GR आपण काढले होते। एक पहिला GR आपण काढला होता 10,516 कोटीचा, दुसरा आपण त्या ठिकाणी GR काढला होता 9,611 कोटीचा। यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास 15,007 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत आणि आकड्यामध्ये सांगायचं झालं तर पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत आणि इथे सांगण्यात आलं की 10,000 रुपयाची घोषणा केली पण ते गेले नाहीत, ते 10,000 रुपये 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत।